शी, कशाला क्रिएट केलाय रे हा ग्रुप? काय सकाळपासून नुसतं टॅ 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 काय मेसेजेस पाठवतात? ती गुलाबाची फुलं काय, चहा प्यायला या. कशाला जायचं आपण यांच्याकडे चहा प्यायला? स्वामी तारक मंत्र पाठवल. कशाला रे? वेदर अपडेट्स पाठवल. वेदर अपडेट्स कशाला पाहिजेत? डोकं ना आऊट झालंय माझं. आई अगं ग्रुप नोटिफिकेशन ऑफ कर. थांब मीच करतो थांब. हा, कंटाळा आला होता त्या पीपीचा. आता बसा म्हणाव. कुठल्या भाजीला कुठली फोडणी घालायची, कुणाचे डबे कुणाकडे पोहोचवायचे, काम होत नव्हतं सकाळपासून. आते हो सर. हा कमी. सर तुम्ही मला बोलवलं? हो, आपल्या प्रोडक्ट लॉन्च साठीच्या ब्रँड अँबॅसिडर सारिका राजहंस यांच्यासोबत तुम्हीच बोलताय ना? स्टेटस काय? हो सर, मी बोलली त्यांच्या मॅनेजर सोबत. त्यांचे टर्म्स अँड कंडिशन ओके आहेत आणि त्यांच्या कमर्शियल बद्दल सुद्धा मी आकाश सरांशी बोलले. ते सुद्धा ओके आहे. अजून त्यांचे काही मायनर डिमांड्स होते, ते मी बोलून घेते आणि मग आपण कॉन्ट्रॅक्ट लॉक करू. ग्रेट. गौतमचं ट्रेनिंग कसं सुरू आहे? बेस्ट. ही इज अ फास्ट लर्नर. गुड. जय, काही महत्वाची कामं असतात ती तू करणं अपेक्षित आहे. आई ऑलरेडी कामाचा इतका लोड आहे अँड शी इज केपेबल. अपडेट मी. येस सर. तुला पटणार नाही कदाचित, पण ती सारिका राजहंस, शी इज अ स्टार. तिच्या टँट्रम्स विषयी ऐकलंस ना? अशा लोकांना आपल्या टीम मध्ये आणण्यासाठी हांजी हांजी करावी लागते. होला हो करावं लागतंय. ही शर्वरी परब काय आगाऊ टिकली आहे. तिला जमणार आहे का हे सगळं? नाही, लॉन्च तोंडावर आलाय. तुला अजून कॉन्ट्रॅक्ट तयार नाही, माणूस फायनल नाही, त्याला ॲडव्हान्स पोचलेला काय आहे? यू रिअली थिंक शील बी एबल? आणि गौतमचं ट्रेनिंग रिअली? आई मी खरंच सांगतोय, ती करेल मॅनेज. मला तिच्या कामावर पूर्ण विश्वास आहे. नाही, एरवी इरिटेट करतेच ती, पण काम व्यवस्थित करते. गौतम हिच्या हाताखाली चांगला ट्रेन होईल. ट्रस्ट मी. इफ यू से सो. चल, साबळेंबरोबर मीटिंग आहे, पोचला असेल. वेळ चुकायला नको. कसं आहे जय, कधी कधी आपण ज्यांच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो ना, कधी कधी तोच माणूस सगळ्यात मोठा दगा देतो. बाय. येस, शर्वरी परब बोलते, साक्षी ऑर्गॅनिक्समधून. आपलं बोलणं झालं होतं. काय? कधी? एक मिनिट, पण आम्ही तुमच्या मॅमचे सगळे टर्म्स अँड कंडिशन अप्रूव्ह केलं होतं ना? नाही, तुम्ही असं लास्ट मोमेंट कॅन्सल नाही करू शकत, कारण की बऱ्याच गोष्टी लाईनअप आहेत. हॅलो, क्या हुआ शर्वरी? आई ओके? हां. अरे मॅक, काय आलं तायडे? ते आपलं प्रोडक्टच्या ब्रँड अँबॅसिडर त्यांनी लास्ट मोमेंट कॅन्सल केली डील. काय? हो, बघ ना, म्हणजे मला कळतच नाही आता काय करायचं. आज त्यांचं फोटोशूट होणार होतं, उद्या होर्डिंग्स लागणार होते, फोटोज पब्लिश होणार होते. किती अनप्रोफेशनल आहे हे. पण आता कसं कॅन्सल? हे तायडे, पहिले हे सरांना सांगायला पाहिजे आपण. बापरे, मला टेन्शन येते. अरे तू नको टेन्शन घेऊ, मी पण आहे ना. चल चल चल. मॅक, काय झालं? अजून माझं लग्नच नाही झालंय. तू बस, कामं करा. चल कामं कर. मीडिया गेस्ट आणि इन्व्हेस्टर्सला मेल केलास तू? हां, तेच करतो. मिस परब प्लीज नॉक करून येत जा आतमध्ये. सॉरी, मला माहिती आहे माझी चूक झाली, पण ऐका ना, खूप अर्जंट आहे. काय झालंय? दादा, अरे आपल्या प्रोडक्टच्या ब्रँड अँबॅसिडरने लास्ट मोमेंटला डील कॅन्सल केली. काय?
का? ते VNG असोसिएट्स वाल्यांनी त्यांना चांगली डील दिली असं त्यांचा मॅनेजर बोलला. हो गॉड, आता लास्ट मोमेंटवर काय करायचं? प्रोडक्ट सफर होईल, नुकसान होईल दादा आपलं. अरे यार, पण असं कसं ऐन टायमाला असं कसं करू शकतात ते? पण कारण काय? बोलली ना, त्यांना दुसरं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. अरे पण याला काय अर्थ आहे? आपण निगोशिएट करायला पाहिजे होतं. दादा, अरे मी बोलली तेव्हा सगळे टर्म्स अँड कंडिशन ओके होते. मध्येच काय झालं काय माहित. तरी आईने आधीच वॉर्न केलं होतं, कुणातरी एक्सपिरियन्स माणसाला ब्रँड अँबॅसेडरशी कम्युनिकेट करायला सांग, नवीन माणसाला नको. एनिवे, काहीतरी डिसिजन घ्यावंच लागेल. मग हे ज्यांना ज्यांना इन्व्हिटेशन केलं त्यांचं काय? होल्डवर टाक. मॅक, सगळे होर्डिंग्स थांबवायला सांग. प्रिंट ॲड्स. सर ऐका ना, प्रिंट ॲड्स गेल्या पण असतील आणि उद्या सकाळी फ्रंट पेजला ॲड येणार आहे. थांबवायला लागतील ना मॅक. फोन कर लगेच. ओके सर. जिथे जिथे फायनल क्रिएटिव्ह गेलेत तिथे लगेच फोन करा, सगळ्यांना सांगा. पण आता कुठेही लॉन्च डेट बद्दल काही बोलू नका. सगळं होल्डवर आहे. लवकर लवकर. आकाश, फोटोशूट मधले फक्त प्रोडक्टचे फोटो वापरा, मॉडेलचे डिलीट करा. नवीन कॅम्पेन रेडी करा आणि डिस्ट्रीब्युटर्सला लगेच अपडेट करा. दादा, सकाळपासून 3 जणांचे फोन आलेत मला. सारिका राधाक्ष आपल्या स्टोअरच्या इनॉग्रेशनसाठी येतील का? त्यात आपले पण प्रोडक्ट्स असतील. त्यांच्यासोबतचं डील होल्डवर टाकले असं सांग. जास्त डिटेल्स देऊ नकोस. दुसऱ्या ब्रँडला आपल्यापेक्षा जास्त प्रायोरिटी दिली हे मार्केटमध्ये कळता कामा नये. एम आय क्लिअर? दादा, आज लॉन्चलाच असं झालं, मग पुढे काय होईल? आकाश, रिलॅक्स. बिझनेस आहे, असं होत असतं. वी नीड टू बी प्रिपेअर्ड फॉर एव्हरीथिंग. आणि आता जे झालंय ते झालंय. सॉल्व्ह कसं करायचं इकडे लक्ष देऊया. सर, आपण कोणीतरी दुसरी सेलिब्रिटी बघितली तर? लास्ट मोमेंटला कोण रेडी होणार आहे? सेलिब्रिटीचा इगो माहिती आहे ना तुला? सर, त्यांनी आपले टॅगलाईन्स प्रेझेंटेशन पासून सगळं प्लॅजराईज केलंय. इवन सोशल मीडियावर पोस्ट केलंय. आपल्याला कॅम्पेन लाईन पासून सगळं चेंज करावं लागेल. दादा, लॉन्च डेट पुढे ढकलावी लागेल. नाही नाही नाही, असं नाही करता येणार. आपलं नाव खराब होईल, डिस्ट्रीब्युटर्स नाराज होतील, इमेज डाऊन होईल. हां सर, आणि आत्ता जर आपण असं केलं ना तर आपल्यावरचा विश्वास पण उडून जायचा आणि मग नेक्स्ट टाइम आपल्याबरोबर कोणीच प्रोडक्ट लॉन्चला तयार नाही होणार.